श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं, मी हा संदेश तयार करणं, व्हिडिओ बनवणं, तुम्ही ऐकणं हा केवळ योगायोग नाही आहे. ही सर्व स्वामींची लीला आहे. कारण मी फक्त एक माध्यम आहे तुमच्यापर्यंत हा संदेश पोचवण्याचे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची लीला, स्वामींची इच्छा. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. मला फक्त एक माध्यम म्हणून स्वामींनी निवडलं आहे. आजचा स्वामी संदेश आहे. माझ्या स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे ज्याच्या आयुष्यात संघर्ष सुरू आहे, ज्याला वाटतंय की सगळे माझ्या विरोधात आहेत, ज्याला वाटतंय की माझ्या मेहनतीची किंमत कोणालाच कळत नाही. आज स्वामी तुम्हाला एकच गोष्ट सांगत आहेत, घाबरू नकोस. कारण तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत. तुझा शत्रू आज तुझ्या हरण्याची वाट पाहत आहे. तो वाट पाहतोय की तू कधी थकशील, कधी तू हार मानशील, कधी तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील. पण त्याला माहीत नाही, ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याला जगातील कोणतीही ताकद हरवू शकत नाही. तू आज ज्या परिस्थितीतून जात आहेस ती परिस्थिती कायमची राहणार नाही. कदाचित आज लोक तुझ्यावर हसत असतील, कदाचित आज काही लोक तुझ्या अपयशाची वाट पाहत असतील, कदाचित काही लोक तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील. पण लक्षात ठेव, स्वामी शांत असतात. पण जेव्हा भक्तावर अन्याय होतो तेव्हा स्वामींचा न्याय सुरू होतो. तुझा शत्रू तुला कमकुवत समजतोय, पण त्याला माहीत नाही की तुझी ताकद तुझ्यात नाही, तुझी ताकद स्वामींच्या आशीर्वादात आहे. आज स्वामी तुला सांगत आहेत, तू थांबू नकोस, तू मागे हटू नकोस. कारण तुझा विजय जवळ आला आहे. ज्या लोकांनी तुझी किंमत कमी केली, ज्यांनी तुझ्या स्वप्नांची थट्टा केली, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, एक दिवस तेच लोक तुझ्याकडे आदराने पाहतील. कारण वेळ प्रत्येकाची परीक्षा घेत असते आणि स्वामींच्या भक्ताची परीक्षा घेतली जाते, पण त्याला हरवले जात नाही. माझ्या भक्तांनो, कदाचित आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील, पण त्या अडचणी तुमची ताकद वाढवण्यासाठी आहेत. लोखंडाला तलवार बनवण्यासाठी अग्नीतून जावे लागते, तसंच मोठं यश मिळवण्यासाठी माणसाला संघर्षातून जावे लागते. तुझा शत्रू गुडघे टेकणार आहे, पण त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल, स्वामींवर विश्वास ठेव. कारण जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे पराभवाचा प्रश्नच निर्माण होत नाही. आज कमेंटमध्ये फक्त एकदा लिही, श्री स्वामी समर्थ. कारण तुमचा हा विश्वास स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ज्याला आज या शब्दांची गरज आहे. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन पुन्हा मजबूत होईल. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. माझ्या स्वामी भक्तांनो, ज्यांनी पहिला भाग ऐकला त्यांना स्वामींचा हा पुढचा संदेश ऐकायचाच आहे. कारण आजचा संदेश तुमच्या आयुष्यातील त्या अंधारासाठी आहे जिथे तुम्हाला वाटतं की माझ्यासोबत कोणीच नाही. पण लक्षात ठेवा, ज्या क्षणी सगळे तुमची साथ सोडतात त्या क्षणी स्वामी तुमचा हात पकडतात. तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतील जे तुमचं हसणं पाहू शकत नाहीत, तुमची प्रगती पाहू शकत नाहीत. तुम्ही पुढे जाताना त्यांना त्रास होतो. ते तुमच्या पडण्याची वाट पाहतात, पण त्यांना हे माहीत नाही, स्वामींच्या भक्ताला पाडण्याचा प्रयत्न करणारा स्वतःच एक दिवस खाली येतो. कारण स्वामींचा न्याय उशिरा होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. आज तुमच्यावर टीका करणारे लोक, आज तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमच्या यशाची गोष्ट सांगतील. कारण काळ बदलायला वेळ लागत नाही आणि स्वामींची कृपा झाली की बंद दरवाजे देखील उघडतात. माझ्या भक्तांनो, कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जिथे मेहनत करूनही यश मिळत नाही, प्रामाणिक राहूनही त्रास सहन करावा लागतो. तेव्हा मनात प्रश्न येतो,
स्वामी, माझ्यासोबतच असं का होत आहे? पण स्वामी सांगतात, मी तुझी परीक्षा घेत आहे, तुझा पराभव नाही. कारण मोठी जबाबदारी देण्याआधी स्वामी भक्ताला मजबूत बनवतात. ज्याला मोठं स्थान मिळणार असतं त्याला मोठ्या संकटातून जावं लागतं. आज तुझा शत्रू विचार करत असेल की तू संपलास, पण त्याला माहीत नाही तू संपलेला नाहीस. तू स्वामींच्या हाताने पुन्हा उभा राहत आहेस. तुझ्या डोळ्यातील अश्रू स्वामी पाहत आहेत. तुझ्या मनातील वेदना स्वामी जाणत आहेत. तुझ्या शांत संघर्षाची किंमत स्वामी ठरवणार आहेत. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात पक्की कर. कोणी काहीही बोलू दे, कोणी काहीही करू दे, तू तुझा मार्ग सोडायचा नाही. कारण वादळ कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या छत्राखाली असलेला भक्त सुरक्षित असतो. आज ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना उत्तर शब्दांनी देऊ नकोस. तुझं यश हेच तुझं सर्वात मोठं उत्तर असेल. एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुझ्या शत्रूला कळेल की ज्याला मी हरवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागे स्वामी समर्थ होते. माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुमच्या मनात विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, माझ्या पाठीशी स्वामी आहेत. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण कदाचित कोणीतरी आज हार मानण्याचा विचार करत असेल आणि तुमच्या एका शेअरमुळे त्याला पुन्हा आशा मिळेल. शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल स्वामी तुमच्यावर कृपा ठेवोत. माझ्या भक्तांनो, आजचा हा शेवटचा भाग त्या प्रत्येकासाठी आहे ज्याने आयुष्यात कधी ना कधी संघर्ष केला आहे, ज्याने शांत राहून सगळं सहन केलं आहे आणि ज्याच्या मनात एकच प्रश्न आहे, माझा विजय कधी होईल? स्वामी आज सांगत आहेत, तुझा विजय ठरलेला आहे. कारण तुझी लढाई फक्त जगासोबत नाही, तुझी लढाई तुझ्या भीतीसोबत आहे, तुझ्या शंकेसोबत आहे. आणि स्वामी तुला त्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची शक्ती देत आहेत. तुझा शत्रू तुझ्या हरण्याची वाट पाहत होता. तो विचार करत होता, तू थकशील, तू रडशील, तू मागे हटशील. पण त्याला माहीत नव्हतं, ज्या भक्तांच्या हृदयात स्वामींचं नाव असतं त्याला पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. कारण स्वामी भक्त कधीच कायमचा हरत नाही. तो फक्त काही काळासाठी थांबतो, पण जेव्हा पुन्हा उभा राहतो तेव्हा जग त्यांची ताकद पाहतो. माझ्या भक्तांनो, आजपर्यंत ज्यांनी तुमचा अपमान केला, ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तुमच्या स्वप्नांना कमी समजलं, त्यांच्यासाठी तुमच्या मनात राग ठेवू नका. कारण तुमचा विजय इतका मोठा असेल की तुमच्या शांततेचं उत्तर त्यांना मिळेल. स्वामींचा मार्ग हा सुडाचा नाही, स्वामींचा मार्ग हा सत्याचा आहे. तुम्ही फक्त तुमची मेहनत करत राहा, तुमचं मन स्वच्छ ठेवा आणि स्वामींचं नाव घेऊन पुढे चालत राहा. एक वेळ अशी येईल जेव्हा तुमचे बंद झालेले रस्ते उघडतील, अडकलेली कामं पूर्ण होतील, तुमच्या घरात आनंद येईल आणि तुमच्या आयुष्यात बदल सुरू होईल. कारण स्वामी जेव्हा देतात तेव्हा विचार करण्यापेक्षा जास्त देतात. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींचा आशीर्वाद मिळो. ज्याच्या मनात दुःख आहे त्याला समाधान मिळो. ज्याच्या आयुष्यात अडचणी आहेत त्याला मार्ग मिळो. ज्याने मेहनत केली आहे त्याला यश मिळो. आणि ज्यांनी तुमच्या विरोधात कट रचले त्यांना सत्याची जाणीव होवो. माझ्या स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर समजा स्वामींनी तुम्हाला हा संदेश पोचवला आहे. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, माझा विजय निश्चित आहे. हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरने एखाद्या निराश व्यक्तीच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. लाईक करा, शेअर करा आणि स्वामींच्या चरणी आपली श्रद्धा कायम ठेवा. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे भीती नाही, जिथे स्वामींची कृपा आहे तिथे पराभव नाही आणि जिथे स्वामींचा हात आहे तिथे शत्रूला शेवटी गुडघे टेकावेच लागतात. श्री स्वामी समर्थ.